इनोवाचं इंजिन टायमिंग. आता हा ऑइल पंप आहे, याला इथं त्याने मार्किंग दिलं 1-1. क्रँकलाही इथं व्हीलला आतमध्ये असते 1 नंबर. 1 नंबर ह्या 2 सिंगल डिजिटच्या, हा सिंगल डिजिट ह्या डबल डिजिटच्या आत बरोबर दात बसतो. त्यानंतर येणार 5 नंबरचा हे ॲडलर व्हील आहे. मी पोरांना त्या विषयी ॲडलर व्हील का दिलं आहे तर प्रेशर पंपाला आणि क्रँकचं टायमिंग कनेक्ट करण्यासाठी ॲडलर व्हील असतं. हे 5-5 2 डिजिट दिसत आहेत, ह्याच्यामध्ये 8 सिंगल एक 5 डिजिट असतो, याबरोबर 2च्या मध्ये 1 जातं. हा आहे 4-4. म्हणजे हे झालं तुमचं क्रँक, ऑइल पंप आणि प्रेशर पंप ह्याचं टायमिंग झालं. आता एक महत्त्वाचा प्रश्न मी विचारलं की प्रेशर पंपाच्या बाहेर हे बेरिंग का दिले, हे बेरिंग द्यायचं कारण काय आहे ते पोरांना मी विचारलं आहे. आता पोरांना मी सांगितलं नव्हतं, खरं आता सांगतो. ह्याच्या बाहेर जे कवर बसतं हा मोठा गेअर आहे, ह्याला बॅलन्स करण्यासाठी आणि प्रेशर पंप त्या ताकदीने त्या स्पीडने फिरताना डिसबॅलन्स होऊ नये यासाठी हे बेरिंग दिलेलं आहे. आणि हे बेरिंग बाहेरच्या केसमध्ये बसतं. ठीक आहे, काम करताना ह्या सगळ्या बाबींचा विचार माणसानं केला तर काम करणं सोपं होते. आता हे टायमिंग तुम्हाला मी खालचं दाखवलं. आता वरती ह्याच्या एक टायमिंग बेलचं टायमिंग येतं, तेही दाखवूया. आणि इनोवाचं इंजिन जोडायला चालू केलं आहे. तुम्ही सांगितलेलं काम दाखवा, तर हे काम आपण असं करत असतो. हे पहा, आता याच्यानंतर चेंबर बसेल, इंजिन सरळ होईल आणि वरती हेड फिटिंग होईल. चला, तसं पुढचा व्हिडिओ अपलोड करेन मी.